धामणगाव रेल्वे येथे संचारबंदी असल्याकारणाने रस्त्यावर अडकलेल्यांना नाहक त्रास होत आहे व त्यांची जेवणाचीही गैरसोय होत आहे। त्यामुळे सेवाभावी संस्था अमरावती जिल्ह्यातील भोजन सेवा समितीच्या वतीने त्यांना भोजन देण्यात आलं। अशा प्रकारची मानवसेवा ही संस्था करत आहे। संपूर्ण भारत देशात संचारबंदी असल्याकारणाने रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। हातावर आणून पानावर खाणारे आदिवासी देखील कोणतेही वाहन मिळत नसल्याने पायी गावाकडचा प्रवास करत आहेत। अशा गरजवंत लोकांना मदतीचा हात दिलाय तो अमरावती जिल्ह्यातील भोजन सेवा समितीने। बाहेरून आलेल्या नागरिकांना योग्य ती तपासणी झाल्यानंतर त्यांना भोजनाची व्यवस्था करून ही अमरावती जिल्ह्यातील भोजन सेवा समिती करत आहे। अशा त्यांच्या कार्याचं सर्व परिसरात कौतुक होत आहे। तर आम्ही त्यांना जसं होईल आमच्या पद्धतीने मदत करून देतो, फक्त जेवणाच्या व्यवस्थेसाठी। आणि जर बाकी काही असेल, आर्थिक मदत वगैरे लागत असेल तर मग आम्ही बाकीच्या लोकांचं सहकार्य घेऊन त्यांना करतो। आता हे कोरोनामुळे जी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झालेली आहे, तर प्रत्येकाचं कर्तव्य बनते, जसं आपण सगळे लोक मीडियाचे आपल्या पद्धतीने काम करताय, सगळ्यांना सहकार्य देत आहेत। तर त्या निमित्ताने आम्ही सुरुवात केली 22 तारखेला जेव्हा जनता कर्फ्यू लागला, त्या दिवशी पूर्ण गावात आम्ही प्रत्येक चौकामध्ये जाऊन ज्यांना गरज होती, त्या दिवशी अचानक ही घटना घडली त्यामुळे मग त्यांना आम्ही भोजन वितरण केलं। नंतर आमचं संध्याकाळी मित्रांचं सगळं डिस्कशन झालं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की जोपर्यंत हा लॉकडाऊन आहे तोपर्यंत जी गरजू लोक आहे, ज्यांना दोन्ही वेळचं भोजन मिळत नाही आहे, त्यांच्यापर्यंत स्वतःहून पोचणे आणि पूर्ण केअर घेऊन, काळजी घेऊन, मेडिकल केअर घेऊन आपण त्यांच्यापर्यंत त्यांना या परिस्थितीमध्ये मदत करणे भोजनानिमित्त। विदर्भ न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून चेतन कोठारी।